जून महिन्याचा चौथा आठवडा लागलेला आहे, परंतु अद्यापही पावसाचा पत्ता नाही आहे। शेतकरी पूर्ण एक तर तसाच ढासळलेला आहे। तर सरकारने याच्यावर कुठं ना कुठं ठोस पाऊल उचलायला पाहिजे। सरकारी काही करून नाही राहिलं आणि वरून राज्यही काही करून नाही राहिलं। जून महिना संपत आला तरीही अपेक्षित पावसानं हजेरी लावली नाहीये, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे। तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण करून पेरणीची तयारी केली असली तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यानं पेरणी खोळंबली आहे। वेळेवर पेरणी न झाल्यास खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। दर्यापूर तालुक्यातील पेठ इदबारपूर येथील युवा शेतकरी योगेश हिंगणकर यांनी आपल्या शेतात कपाशीची लागवड केली असून पावसाअभावी पिके जगवण्यासाठी स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी देण्यास सुरुवात केली आहे। तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानातही ते शेतात राबत असून पिके वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करतात। एकीकडे पावसाचा अभाव तर दुसरीकडे वन्य प्राण्यांकडून पिकांचं होणारं नुकसान अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय। वन्य प्राणी शेतात घुसून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची तातडीनं पाहणी करून योग्य पंचनामे करावे तसंच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे। पावसाची प्रतीक्षा करत असताना शेतकऱ्यांचं लक्ष आता आकाशाकडे लागलं असून लवकरात लवकर पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। जून महिन्याचा चौथा आठवडा लागलेला आहे, परंतु अद्यापही पावसाचा पत्ता नाही आहे। मशागत केलेली आहे, परंतु मशागत करून आता शेतकरी हे पावसाची वाट पाहत आहे। आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये या ठिकाणी स्प्रिंकलरद्वारे पाणी देणे सुरू केलेले आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी आता स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याची आता व्यवस्था केलेली आहे। दर्यापूर तालुक्यातील पेठ इदबारपूर येथील योगेश हिंगणकर या शेतकऱ्यांनी आपल्या 2 एकर शेतामध्ये कापसाची लागवड केलेली आहे आणि कापसाची लागवड केल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून ते सतत आपल्या शेतामध्ये मेहनत घेत आहे। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर वनप्राण्यांमुळे या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांचे होत आहे। गेल्या 2 दिवसांपासून वनप्राणी हरण या हरणांमुळे त्यांच्या 2 एकर शेताचे नुकसान होत असल्याचे प्राथमिक माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे। या ठिकाणी शेतकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्ही कधी पेरणी केलं आणि सध्याची परिस्थिती काय आहे? मी 8 जूनला हे पेरणी केलेलं आहे। त्याच्यानंतर मी स्वतः वरच्या पाण्याची वाट बघत राहिलो। शेवटी मग मी स्प्रिंकलरचं पाणी लावून पराठी लहानाची मोठी केली। त्याच्यानंतर लहानाची मोठी केल्यानंतर हरणं 1 दिवस फक्त मी शेतात येऊ शकलो नाही, तर हरणांनी पुरा हरदरोस घालून पूर्ण नुकसान केलेलं आहे माझ्या पराठीचं। तर सरकारने याच्यावर कुठं ना कुठं ठोस पाऊल उचलायला पाहिजे। शेतकरी पूर्ण एक तर तसाच ढासळलेला आहे। काय म्हणजे किती तुम्हाला खर्च आला आता? मला 8 ते 10 हजार रुपये खर्च आहे 2 एकराला। बॅगा 3.5 बॅगा लागल्या, बाया, पेरणी हे ते सर्व धरून। पेरणी करायला किती दिवस झाले? पेरणी 8 जुलैला पेरणी केलेली आहे मी। 8 जुलै। हा, पाऊस वरतं म्हणजे काही पाणी नाही आता, काय आता फुरफुर येते निघून जाते। सरकारी काही करून नाही राहिलं आणि वरून राज्यही काही करून नाही राहिलं। आपण जर पाहिलं तर तुम्ही आता कोणती कपाशी या ठिकाणी पेरलेली आहे? मी नाथची संकेत आहे ती पेरलेली आहे मी। टोटल खर्च आता तुम्हाला किती आला? म्हणजे टोटल खर्च मला 8 ते 10 हजार रुपये खर्च आहे मला। 10,000। हा, म्हणजे सतत प्रयत्न सुरू आहे, परंतु आता यश काही येऊन नाही राहिलं, अपयश येऊन राहिलं। प्राणी या ठिकाणी नुकसान करू मग वनप्राणी रोजचे नुकसानच चालू आहे। आता किती त्यांना काय करा, सरकारने कोणी ठोस पाऊल उचलायला पाहिजे त्यांच्या। वन विभागाला, प्रशासनाला, महसूल विभागाला कळवलं काय? नाही, आता कळवलं नाही, आता त्याच्यानं माहिती देणार आहो मी, असं झालेलं आहे म्हणून। नक्कीच जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून सतत हे शेतकरी आपल्या शेतामध्ये मेहनत घेत आहेत। स्प्रिंकलरद्वारे या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पाणी देत आहे। आपण जर पाहिलं तर उन्हाचा पारा हा 44-45 डिग्री तापमान असताना सुद्धा शेतकरी आपल्या शेतामध्ये मेहनत करत आहे। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर मेहनत करून सुद्धा वनप्राणी आता या ठिकाणी नुकसान करत आहे। त्यामुळे प्रशासनाने सुद्धा या शेतकऱ्यांच्या गंभीर बाबीची दखल घ्यावी आणि जे शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देत असेल आणि त्या शेतकऱ्यांचे वनप्राणी नुकसान करत असेल तर त्याचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना योग्य या ठिकाणी मोबदला द्यावा अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली आहे। किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।